माघार नाट्यावर काल एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च झाले. खासदार संजय राऊतांचा मोठा आरोप. विरोधी पक्षाचं घोडं स्वतःच बाजारात भाव ठरवून आलं. राऊतांची टीका. नाशिक विधान परिषदेमध्ये आणखी ट्विस्ट येण्याची शक्यता. गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न. उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिवसेनेची भूमिका. आज महाजन आणि सामंतांमध्ये चर्चा. बंडखोरांना मतदार साथ देणार नाहीत, त्यांचा निवडणुकीत पराभव होईल. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय, गिरीश महाजनांना विश्वास. राणा दाम्पत्यानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी नवनीत राणांना संधी देण्याची मागणी. रिक्त जागा भाजपला सुटल्यानं राणा दाम्पत्य उमेदवारीसाठी आग्रही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार. नाशिकमध्ये नंदिनी नदीच्या स्वच्छतेदरम्यान गिरीश महाजनांना सापडली पिस्तूल. पर्यावरण प्रेमींना स्वच्छता करताना आढळली पिस्तूल. अज्ञात लोकांनी पिस्तूल नंदिनी नदीत फेकून दिल्याचा संशय. मुख्यमंत्री फडणवीस घेणार मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा. आज महापौर रितू तावडेंसोबत बैठक. मुंबई महापालिकेच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आढावा. पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प गतीनं पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. प्रकल्पास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना दुसरं काम न देण्याचे आदेश. मुंबईतील रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव निर्णयाच्या उंबरठ्यावर. मुंबईकरांच्या खिशावरील भार वाढणार. सीएनजी दरवाढीचा परिणाम. 1 जुलैपासून रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता. भविष्यामध्ये जगातील विमानं महाराष्ट्रातल्या इंधनावर चालतील. महाराष्ट्र नक्की पेट्रोल मुक्त होईल. पुढारी महाआयकॉन्स कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास. मुंबई गोवा महामार्ग 99% पूर्ण. संगमेश्वर जवळ फक्त 4 किलोमीटरचा महामार्ग बाकी. पुढारी महाआयकॉन्स कार्यक्रमामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. अकोल्यामध्ये किरकोळ कारणावरून भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी महिलेला मारहाण. गाडी हळू चालवण्यास सांगितल्याचा राग आल्यानं महिलेला काठीनं मारहाण. अकोल्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणी. दिल्लीच्या नोएडा सेक्टर 75 मधील इमारतीला भीषण आग. सोसायटीच्या 12व्या मजल्यावर आग लागल्यानं आगीवर नियंत्रण मिळवताना अडचण. आगीचं कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कायम. दुसऱ्या पतधोरण बैठकीमध्ये रेपो दरात कोणताही बदल नाही. आरबीआयनं रेपो दर 5.25% कायम ठेवला. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे ईएमआय जैसे थे. रशियाने युक्रेनच्या खेरसानमध्ये रुग्णवाहिकेवर ड्रोन डागले. 3 वैद्यकीय कर्मचारी गंभीर जखमी. वैद्यकीय सेवेला लक्ष्य केल्यानं जगभरातून संताप.